आहे की काहीतरी घरगुती कार्यक्रम आहे, मित्र परिवारांना घेणे, कुठेतरी थांबणे, केक कापणे, जल्लोष करणे, अशा पद्धतीचं पाश्चात्य संस्कृतीचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या देशात वाढत चालला आहे. परंतु त्यालाही फाटा देऊन मी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. जवळून माहीत आहे आणि आम्ही शेजारी आहे की दुर्गेश त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं मुलाचा वाढदिवस साजरा केला होता. एक भारतीय संस्कृतीला पोषक वातावरण निर्माण व्हावं अशा पद्धतीनं, आणि त्यांचाही वाढदिवस त्यांच्या मित्र परिवाराने तशा पद्धतीने करण्याचा ठरवलेला आहे. आणि म्हणून आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तसं पाहता जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन जनमानसामध्ये वेगळा होत चाललेला आहे. जिल्हा परिषद शाळा म्हणजे काय बाबा, गोरगरिबांची शाळा आहे, तिथे जाणारे लेकरं गोरगरिबांची आहेत, आणि मग तिकडं मोठ्या मोठ्याची लेकरं नाही देत, मोठ्या मोठ्या शाळेला जातील, कॉन्व्हेंट स्कूलला जातील. पण तरी त्यांनी विचार केला त्यांच्या मित्र कंपनीने की आपल्या मित्राचा वाढदिवस आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याशी हितगुज करून त्यांना काही शैक्षणिक साहित्य देऊन साजरा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करू असा एक मानस त्यांनी धरून या शाळेमध्ये आलेले आहेत. सर्वप्रथम शाळेच्या वतीनं ज्यांचा वाढदिवस आहे असे भागवतराव गायकवाड आणि आलेले त्यांचे सर्व मित्रमंडळी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि या वाढदिवसानिमित्त धरपडे सर आपल्याला काही मार्गदर्शन करतील. आपण सर्वजण शांतपणे त्यांचं मार्गदर्शन ऐकून घेऊ. आणि सर्वप्रथम मी वाढदिवस ज्यांचा आहे भागवतरावांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शाळेच्या वतीनं, आणि शाळेच्या वतीनं आपण पुष्पहार आणि शाळेमध्ये त्यांचा सन्मान करणारच आहोत. तत्पूर्वी धरपडे सरांना विनंती करून त्यांनी त्यांचे विचार मांडावे.